जय शिवराय मित्रांनो राज्यात पूर्वमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। सर्व दूर एक चांगला पाऊस झालेला आहे। या वर्षीचा पावसाळा अर्थात मान्सून हा देखील चांगला राहणार असल्याबाबत हवामान विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता खताची बी बियाण्याची खरेदी केली जाते आणि मित्रांनो खरेदी होत असतानाच आवश्यक असलेल्या किंवा ज्याची मागणी आहे अशा खताची बी बियाण्याची बाजारामध्ये तुटवडा निर्माण होतो। ब्लॅक न विकणं, खताचे लिंकिंगचे प्रकार असणं अशा प्रकार या ठिकाणी घडून येतात आणि साहजिकच याच्यामध्ये शेतकऱ्यांची लूट होण्याची संभावना शक्यता निर्माण होते। मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की खताचे वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून दर जाहीर करण्यात आलेले होते। ते दर काय आहेत याच्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 पर्यंत NBS 2010 ही योजना पुढे लागू करण्यासाठी मंजुरी दिली। त्याच्या अंतर्गत खतावर अनुदान जाहीर केलं आणि त्याच्यामुळे खताच्या भावामध्ये जो काही पडलेला फरक होता तो देखील कुठेतरी समायोजित करण्यात आला आणि आहे त्याच थोड्याशा फरकाच्या भावानं शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून दिली जात आहेत। लिंकिंग करण्यासाठी सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी लिंकिंग होते। बऱ्याच ठिकाणी DAP सारख्या खताचा तुटवडा निर्माण केला जातो, कृत्रिम तुटवडा केला जातो किंवा साहजिक तुटवडा देखील होतो। अशा परिस्थितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भावाची आकारणी केली जाते। तर मित्रांनो एकंदरीत आता या हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खताचे नेमके भाव काय हेच या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर युरियाच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात खताच्या भावामध्ये बदल झाला सांगण्यात आलं, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाहीये। खताच्या युरियाच्या दोन बॅग आहेत, एक तो 45 किलो आणि एक 50 किलो। याच्यामध्ये 45 किलोच्या बॅगचा रेट वेगळा आणि 50 किलोच्या बॅगचा रेट वेगळा असे दोन रेट आहेत। याच्यामध्ये 45 किलोची जी बॅग आहे त्याचा रेट 266 रुपये 58 पैसे इतका आहे। DAP 184600 याचा रेट 1350 रुपये इतका आहे। MOP 0060 हा या खताचा रेट हा 1650 रुपये प्रति बॅग असा आहे। SSP मध्ये ग्रॅन्युअल SSP दाणेदार जे असणार आहे त्याचा रेट साधारणपणे 570 रुपयापर्यंत आहे। याच्यानंतर NPK 19-19-19 चा रेट हा 1750 रुपये असणार आहे। NPK ची जी काही खतं आहेत 15-15-15-09 याचा दर सुद्धा 1470 रुपये प्रति बॅग एवढा असणार आहे। मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा जी खतं आहेत किंवा जे काही भाव त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत याच्याबद्दल आपण यापूर्वी अपडेट घेतलेले आहे। नॉर्मली शेतकऱ्यांच्या वापरामध्ये असलेली मोठ्या प्रमाणात मागणी केलेली ही खतं येतात ज्याचे रेट वाढलेले आहेत किंवा रेट वेगळे आहेत असं सांगितलं जातं। तर याच दरामध्ये ही खतं उपलब्ध करून दिली जातात। याच्या व्यतिरिक्त जी रक्कम असेल ती रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून त्या खत कंपन्याला सबसिडी स्वरूपामध्ये दिली जात आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे खताच्या दराच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।